नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भरतीमध्ये असेच प्रश्न विचारत येण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण काही जीकेचे क्वेश्चन ॲड केले जे चालू घडामोडीचे असतील. चला तर सुरू करूयात. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? तर ते दक्षता हे मासिक प्रकाशित करण्यात येते. सध्या सरपंच उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? तर ती ग्रामपंचायत सदस्यांकडून त्यांची निवड केली जाते. भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी यांना प्रशिक्षण देणारी वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर हे ठिकाणी हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये. कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर 21 ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिन हा पाळला जातो. खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? तर कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असे म्हणतात. प्लास्टिक मनी कशाला म्हणतात? तर क्रेडिट कार्डला प्लास्टिक मनी म्हणतात. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? तर वन टाईम पासवर्ड. पर्याय क्रमांक 1. समुद्राची खोली मोजण्यासाठी टिमटिम वापरतात. तर सोनार तंत्रज्ञान. ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता? तर भूटान या देशाला ड्रॅगन भूमी म्हणून ओळखणारा देश आहे ड्रॅगन भूमी भूटान. आधार कार्डची नोंदणीकरण कोणती संस्था करते? तो UIDAI. टोकियो ऑलिम्पिक 2021 स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर हे ठिकाणी जपान. मधुमेह टिंबटिंबाच्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर इन्शुलिन. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती A के माथुर. डॉट्स उपचार पद्धती रुग्णांसाठी आहे. तर क्षय. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? तर त्याला सरचार्ज म्हणतात. अधिभार. पर्याय क्रमांक 2. सध्या महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर ते आहे UPS मदान. भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला? तर हा करार फ्रान्स देशाबरोबर केला होता. GST या कर प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पर्याय क्रमांक 3. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे चान्सलर पदसिद्ध कुलपती कोण आहेत? तर ते आहेत राज्यपाल. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती कोण आहेत? तर ते राज्यपाल आहेत. सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे? तर सुवर्णदुर्ग किल्ला हा मंडणगड या तालुक्यात आहे. राज्यपाल म्हणजेच भगतसिंग कोश्यारी आहेत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे चान्सलर. RGPPL या प्रकल्पाचे पूर्ण नाव काय आहे? रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड हे RGPPL याचे पूर्ण नाव आहे. GSW पॉवर प्लांट हे काय वापर करून वीज निर्मिती करतोय? तर कोळशाचा वापर करून GSW वाले वीज निर्मिती करतात. महाराष्ट्र पोलिसांचे महासंचालक कोण आहेत? तर ते आहेत हेमंत नगराळे आहेत. भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे? भारत इंटरफेस फॉर मनी. खालीलपैकी RBIचे कोणते कर्तव्य नसते? तर देशाचे आर्थिक अंदाजपत्र तयार करणे हे कर्तव्य नसते. PV सिंधू यांनी ऑलिम्पिक 2016 मध्ये बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावले. तिला पराजित करणारी आणि सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू कोण होती? तर कॅरोलिन मारिन होती ती. दीपा करमरकर यांचे कुठल्या खेळाशी संबंध आहे? तर त्या जिम्नॅस्टिकच्या त्रिपुराच्या आहेत दीपा करमरकर. युगप्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव सूत यांचे जन्मस्थान कुठे आहे? तर ते ठिकाणी मालगुंड. कृष्णाजी केशव सूत यांचे जन्म ठिकाण मालगुंड आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कोठे आहे? पोपळी. पोपळी हे जलविद्युत केंद्र आहे रत्नागिरीमधील. 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर त्या सावित्रीबाई फुले यांनी. महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही? तर जळगाव या ठिकाणी नाही आहे. बाकीच्या जालना, अकोला व खंडाळा या ठिकाणी आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते? तर पाल हे लढाऊ जहाज नव्हते. गुराब, गलबत व तिराप हे जहाज होते, परंतु हे नव्हते. पर्याय क्रमांक 3. शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितले हे वाक्य पूर्ण भविष्यकाळी करा. मराठी व्याकरणाचा क्वेश्चन आहे. तर हे बघा, असेल म्हटल्यानंतर भविष्यकाळी वाक्य होईल. शाश्वत हा शब्द खालील कोणत्या शब्दसमूहाला लागू पडतो? शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. दुधाची भुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर तो गुजरात राज्यात आहे. आनंद. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंध आहे? तर ते शहनाई वादक आहे. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट होतो मित्रांनो. पुढील प्रश्न, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ही पृथ्वी. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सर्वात जास्त अंतर ते 21 जून. ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? तर कार्बन. साखरेचे केमिकल फॉर्म्युला काय आहे? तर C कार्बन 12 हायड्रोजन 22 ऑक्सिजन 11 हा साखर बनवण्याचा फॉर्म्युला आहे. CHO. यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता? तर लहान आतडे. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर लुंबिनी, नेपाळ या ठिकाणी. नेपाळी. शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत होते? सरनौबत. युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? तर ते लहान मुले. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण? तर पंडित महादेव शास्त्री जोशी. कृपण उधळ्या विरुद्धार्थी शब्द आहे. मराठी व्याकरणाचा आहे. टिमटिम यांनी भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषविले? तर ग. माळवणकर. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो? तर नाबार्ड. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी नाबार्ड या संस्थेमार्फत येतो. समानार्थी शब्द निळा. वल्लरी, लता. आपल्या पदाची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीस शपथ ग्रहण करावी लागते. पुढीलपैकी कोण राष्ट्रपती शपथ देतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश. क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. घोडा हा प्राणी जलद पळतो. जलद या ठिकाणी रीतिवाचक हे. टिमटिम हे नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात पालकमंत्री. संयुक्त राज्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन कोणत्या पक्षाचे? तर जो बायडन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शाह हे भारताचे गृहमंत्री. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभुजा गणपती मंदिर कोठे? तर मार्लेश्वर या ठिकाणी दशभुजा गणपती मंदिर आहे रत्नागिरीमध्ये. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? फ्लोरोकार्बन. सर्दीमुळे थोडासा आवाजात बदल झालेला आहे मित्रांनो, समजून घ्या. पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवितात? तर पहिला अंक हा प्रादेशिक विभाग दर्शवतो. दुसरा अंक हा जिल्हा दर्शवतो. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ते आहेत न्यायमूर्ती शरद बोबडे. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातली आहे? तर दक्षिण कोरियामधील आहे. शुद्ध शब्दाचा क्रमांक ओळखा. मराठी व्याकरणाचा प्रश्न हा. 1 GB मध्ये किती MB असतात? तर 1024 MB असते. 1 GB मध्ये 1024 MB बसते.
1G 2G 3G 4G स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय निर्देशित करते, तर जे अक्षर हे जनरेशन हे निर्देशित करते. खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरमध्ये जाऊन मिळते, तर ती नर्मदा नदी आहे जी अरबी समुद्रात जाऊन मिळते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्क्युबा ड्रायव्हिंग अँड ॲक्वास्पोर्ट, भारतीय स्क्युबा ड्रायव्हिंग व जलक्रीडा प्रशिक्षण संस्था यांचे वास्तव्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी तारकर्ली स्क्युबा डायव्हिंग आणि स्पोर्ट्सचं ठिकाणी ते ॲक्वास्पोर्ट. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले, तर 1 मे 1981 झालं ते. कोकण रेल्वेवर असलेल्या भारतातील पहिले व आशियातील तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कोठे आहे, तर ते पानोळ या ठिकाणी आहे. इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैद करून ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते, ब्रह्मदेश म्हणजेच आताच म्यानमार. उपराष्ट्रपती हे टिमटिम पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर राज्यसभेचे अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे, नाम फाउंडेशन, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणते शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही, कोचीन हे शहर आहे. हे पूर्व किनाऱ्यावरील शहर आहे विशाखापट्टणम, पुदुचेरी व पुरी. खाली काही नद्या व त्यांचे उगमस्थान यांच्या जोड्या दिल्या आहेत, चुकीची जोडी ओळखायला लावलेली त्यांनी. तानसा ठाणे जिल्ह्याच्या तळघाटाजवळ बरोबर. उल्हास नदी रायगड जिल्ह्याच्या बोरघाटाच्या उत्तरेस बरोबर आहे. वशिष्ठी कुंभारली घाटाजवळ रत्नागिरी जिल्ह्यात, ही पण बरोबर आहे. पाताळगंगा वरंदा घाटाजवळ, हे चुकीचं आहे. पाताळगंगा नदीचा उगम होतो सह्याद्री पर्वतामध्ये लोणावळा या ठिकाणी, पर्याय क्रमांक लोणावळा या ठिकाणीचा उगम आहे पाताळगंगा नदीचा सह्याद्री पर्वतात. ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ट दिले जाते, तर ते ज्ञानपीठ पारितोषिक हे साहित्यिकास दिले जाते. फिडेल कास्ट्रो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते, तर ते क्युबा या देशाचे पंतप्रधान होते फिडेल कास्ट्रो. महाश्वेता देवी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता, त्यांचा साहित्य, महाश्वेता देवींचा साहित्याशी संबंध आहे. नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे, तर तो केरळ राज्यामध्ये. कोकणात कोणती वने आढळतात, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. एकत्रित आलेल्या टिमटिम या 2 प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. भागीरथी व अलकनंदा या नद्यांना पुढे गंगा या नदी या नावाने ओळखलं जातं. दीपा कर्माकर यांचे मूळ राज्य कोणते, तर ते त्रिपुरा राज्याचे आहे. दीपा कर्माकर ज्या जिम्नॅस्टिक आहे. दूधपापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे, तर ते रत्नागिरी, सॉरी मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी नाही आहे, राजापूर या तालुक्यात आहे दूधपापेश्वर मंदिर. आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय आहे, विशाखापट्टणम, अमरावती व कुर्नूल ही 3 राजधानीचे ठिकाण आहेत आंध्र प्रदेशच्या. तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा संबंध कोणत्या पक्षाशी होता, तर AIDMK म्हणजे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम. CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. टाटा समूहाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव काय आहे, तर नटराजन चंद्रशेखर नवीन CEO आहे टाटा समूहाचे. गुगल कंपनीचे CEOचे नाव काय आहे, तर सुंदर पिचाई. सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या क्रिकेट प्रशासन सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते आहे लोढा समिती निवडलेली आहे, जी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी BCCIमध्ये. इंटरनेटसाठी लागणारा ऑप्टिकल फायबर केबल OFC आणि तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे, तर ते पूर्ण आंतरिक परावर्तन. LEDचे पूर्ण नाव काय आहे, तर लाईट इमिटिंग डायोड. मित्रांनो असेच प्रश्न तुम्हाला पाहावयास मिळतील, त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब असू द्या, व्हिडिओ लाईक करा व कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.